प्रेज द लॉर्ड सगळ्यांना. आज मी प्रभूचं एक वचन तुमच्याशी शेअर करत आहे. आज जर तुमच्या लाईफमध्ये कुठं डिले, फेलियर, शर्मिंदगी या कुठले कामं तुमच्या लाईफमध्ये नाही बनत आहेत, तर त्याचं रिझन काय? तर आज ते वचनातून आपण बघूया. तर स्टार्टिंगला आपण प्रेयर करूया. थँक्यू सो मच देव बाप्पा, हा वेळ हा शांत तू दिलास. वचनाद्वारे तू आमच्याशी बोल. सगळ्या क्वेश्चनचे आन्सर आम्हाला आज वचनाद्वारे मिळू दे. आम्हाला फ्री कर, आजाद कर, डिलिव्हरन्स तू दे परमेश्वर पिता. तुझ्या वचनाचे घेरे वेदांना समजली जाऊ दे. प्रभू येशूच्या सामर्थ्याने मागते, आमेन. तर आपण वचन काय म्हणते, मत्ती 6:मध्ये ते लिहिले, इसलिए पहले तुम परमेश्वर के राज्य और उसके धर्म की खोज करो तो ये सब वस्तुएं भी तुम्हें मिल जाएगी, आमेन. तो प्रभू एक आपल्याला आज आज्ञा देतोय, कमांड करत आहे की पहिले तुम्ही परमेश्वराच्या राज्याची, धर्म की खोज करो तो पृथ्वी की सारी चीज़ें तुम्हारे पीछे हो जाएगी, मतलब तुमको मिल जाएगी असं म्हणत आहे प्रभू काय म्हणतोय की प्रभूची कामं करा, सेवा करा. प्रभू आज या वचनातून आपल्याला सांगत आहे. प्रभू म्हणते की पहिले तुम्ही माझ्या मागे लागा, माझ्या कामासाठी, माझ्या सेवासाठी धडपड करा, माझ्या कामासाठी तुम्ही चिंता करा, ना की नाशवान वस्तू जे संसारचे आहेत. माझा रिझल्ट कसा येईल, मला कोणची गाडी मिळेल, माझं लग्न कधी होईल, माझं घर कधी होईल, आणि माझे लेकरं कसे काय शिकतील, हे असे खूप सारे थॉट्स तुमच्या मनामध्ये येत असेल, चिंता तुमच्या मनामध्ये येत असेल. पण प्रभू काय म्हणतो, तुम्ही सगळं सोडा, पण माझ्या कामासाठी तुम्ही धडपड करा, म्हणजे त्याची सेवा करा असं प्रभू सांगतोय. त्याची कामं करा म्हणून प्रभू आज आपल्याला सांगतो. कारण सेवामध्ये जे फळ आहे, जे प्रतिफळ आहे, ते कुठेच कोणत्या गोष्टीमध्ये नाही आहे. तुम्ही किती पण उपवास करा, फास्टिंग प्रेयर करा, पण तुम्ही जर सेवाच करणार नसतील तर तुमच्या लाईफमध्ये ते गुड न्यूज, ते ब्लेसिंग, ते बिगेस्ट टेस्टिमनी नाही येऊ शकत. का? कारण तुम्ही प्रभूची कामच नाही करत आहे, प्रभूची आज्ञाच नाही म्हणत आहे. प्रभू म्हणते की पहिले तुम परमेश्वर राज्य और उसके धर्म की खोज करो, म्हणजे प्रभूची कामाची, सुसमाचार करण्याची, प्रचार करण्याची कामं, चर्चमध्ये वर्शिप बनण्याचं, टीम बनण्याचं, सेवादार बनण्याचं, क्लिनिंग करण्याचं, काही नाही काही सेवा घेऊन करणं, हे प्रभू तुम्हाला सांगतोय की पहिले तुम्ही माझ्या गोष्टीसाठी, माझ्या कामासाठी धडपड करा, म्हणजे पृथ्वीची सगळी गोष्ट तुमच्या मागे धावत पडत येईल. ना की तुम्ही जर आता प्रभूची कामं सोडून तुम्ही तुमच्या घरचे, प्रभूची कामं सोडून तुम्ही तुमच्या लाईफचे, लग्नाचे, करिअरचे, अभ्यासाचे मागे लागत असाल, तर तुम्हाला काय सांगते की तुम्ही त्याच्या मागे पडत पण तुम्ही प्रभूपासून दूर होतात आणि संसारकडं जाताय. पण संसारपासून पण तुम्ही संसारच्या ज्या तुम्हाला वाटते की ही भेटायला पाहिजे, ते पण नाही भेटत. कारण प्रभूला सोडून तुम्ही जर काही गोष्टी घेण्याचा प्रयत्न असेल, एक तर तुम्ही प्रभूला पण खोल आणि त्या वस्तूला पण खोल. हालेलुया. तर प्रभू तुम्ही असं नका करू की मी माझं काम, माझं धंदा, माझं जॉब, माझं करिअर, माझी फॅमिली, माझं लेकरं, माझं कधी लग्न, याच्या मागे न लागता तुम्ही पहिली प्रभूच्या कामामागे, प्रभूच्या सेवामागे धावा पडा. तर तुमच्या गोष्टी तुम्ही मागणार नाही. पटकीन अशी वेळ येईल की प्रभू तुम्हाला पटकीने ते देऊन टाकल, तुम्हाला फ्री करेल, आजाद करेल, आणि तुम्ही विचारात बसेल की मी तर आता ते काहीच प्लॅन करत नाही आहे, मला हे भेटो ते भेटो. पण तुम्ही फक्त सेवा करत आहात, प्रभूच्या राज्याची कामं करत असाल, सुसमाचार प्रचार करत असाल, चर्चमध्ये कामं करत असाल, तर प्रभू तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी देतो. का? कारण तुम्ही त्याची सेवा करत आहे. तर सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही पहिले धावत होताल, तर त्या सगळ्या गोष्टी तुमच्या मागे पळत येतील. हालेलुया. तर प्रभूची कामं करणं खूप इम्पॉर्टंट आहे, सेवा करणं इम्पॉर्टंट, ना की नाशवान वस्तू. तुम्ही संसारच्या कामासाठी, घरादाराच्या, लेकरांच्या, हजबंडच्या, जॉबच्या, करिअरच्या मागे लागत राहिला तर तुम्ही एक तर प्रभूला पण सोडून टाकसाल, आणि एकतर त्या तुम्ही ज्याच्या मागं लागलात ते पण तुमच्याकडून हिसकावलं जाईल. हालेलुया. तर पहिले तुम्ही प्रभूच्या राज्याची खोज करा, पहिले तुम्ही सेवा करा. खूप जण काय करतात, प्रभूची सेवा करायचं सोडून स्वतःच्या फॅमिलीमागे, लेकरांमागे, करिअर मागे, घरदाराच्या कामामागे लागतात, आणि त्यांच्या लाईफमध्ये आपण बघतो त्यांच्या लाईफमध्ये डिले असते, शर्मिंदगी असते, बिमारी असते, पाप असते, त्यांच्या कुठे ना कुठेतरी डिले, फेलियर काम करते. त्यांनी किती पण कामं करा, सक्सेसफुल होत नाहीत. किती पण काम करा, 2 महिन्याचं काम 6 महिन्यामध्ये जाते, 6 महिन्याचं काम वर्षामध्ये जाते. का? तिथे डिले काम करत आहे, फेलियर काम करत आहे. जर
जर प्रभूची सेवा करतोय आणि तुम्ही घराच्या, तुम्ही तुमच्या दाराचे, तुम्ही तुमच्या करिअरचे, तुम्ही तुमच्या सगळे कामांना सोबत घेऊन चालताय, तर तुम्ही ते काम होताना बघताल. किंवा जेव्हा तुम्ही प्रभूमध्ये वफादार राहाल, प्रभूची सेवामध्ये वफादार राहाल, तर तुम्हाला मागण्याच्या अगोदर सगळ्या गोष्टी प्रभू प्रोव्हाइड करतो. हालेलुया. तर याच्यामध्ये दुसरं वचन बघूया, मत्ती 9 37. तब उसने अपने चेलों से कहा, पके खेत तो बहुत है पर मजदूर थोड़े हैं, इसलिए खेत के स्वामी से विनती करो की अपने खेत काटने के लिए मजदूर भेज दे. आमेन. तो प्रभू म्हणतोय की वचन काय म्हणते, प्रभूच्या वचनमध्ये काय लिहिले की पक्के खेत तर बहुत आहे पर मजदूर थोडे. पक्के खेत म्हणजे खूप लोक तितर बितर झालेत, खूप लोकांना प्रभू येशू माहिती नाही आहे. तर प्रभू म्हणतो पक्के खेत बहुत आहे पर मजदूर थोडे. मजदूर थोडे मतलब कामं करणारे थोडे, सेवा करणारे थोडे, सुसमाचार करणारे लोक थोडे आहेत. तर प्रभू म्हणतो की तुम विनती करू, प्रभूला म्हणा की प्रभू त्या लोकांना पाठव, आम्हाला रेडी कर तुझी सेवा करण्यासाठी, प्रचार करण्यासाठी, सुसमाचार प्रचार करण्यासाठी. प्रभूला विनती करा. याच्यात खाली 38 इसलिए खेत के स्वामी से विनती करो कि वो अपने खेत काटने के लिए मजदूर भेज दे. हालेलुया. म्हणजे आपल्यालाच प्रेयर करायची, आपल्यालाच म्हणायचे की प्रभू प्लीज आमच्यासाठी सेवा तयार कर, प्लीज आम्हाला सेवा दे, की आम्ही तुझ्यासोबत वफादारीचं जीवन जगू, आम्ही तुझी सेवा करू, आम्ही तुझी कामं करू. ह्यासाठी प्रभूला विनती करायची की प्रभू आमचे मार्ग ओपन कर. आम्ही संसाराच्या गोष्टीकडे न धावता आम्ही तुझ्या कामाकडे धावू दे. आम्ही प्रथमतः तुला देऊ दे, फर्स्ट प्रायोरिटी तुला देऊ दे, जेणेकरून आम्ही तुझ्या मागे राहिलो तर सगळ्या गोष्टी आमच्याकडे धावत पळत येतील. जर आम्ही संसारच्या गोष्टीकडे गेलो तर ते आमच्याकडून कोसो दूर जातील. शर्मिंदी बंद काम न होणे, बिमारी येतील जर आपण प्रभूपासून दूर राहिल्या तर. हालेलुया. तर आपल्याला प्रभूमध्ये सेवा करायचे. प्रभू काय म्हणतो, पहिले स्वर्ग अरोज करो तो पृथ्वी की सारी चीजें तुम्हारे पीछे हो लेंगी. तर आपल्याला पहिले प्रभूची कामं करायची, पहिले प्रभूची सेवा करायची, ना की आपले स्वतःचं सेल्फिशपणा बघायचं आहे की स्वतःचं काय होणार, कसं करणार, माझं कधी काय होईल ना. नो, तसं नाही करायचं आहे. पहिले आपल्याला प्रभूची सेवा करायची आहे, नंतर मग आपल्या दुसऱ्या गोष्टी आपल्याला दुसऱ्या नंबरला आहेत. पण प्रथम स्थानाला हा प्रभू आहे. तर प्रथम स्थान प्रभूला द्या आणि दुसऱ्या संसारच्या नाशवान गोष्टीला दुसरं स्थान द्या. हालेलुया. तर आजच्या वचनातून थ्रू मला कळाले म्हणून ते प्रभू येशूच्या नावात मागते. आमीन. थँक्यू जीसस.